नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, डिजिटल हे माध्यम आपल्या सर्वांनाच परिचयाचं झालेलं आहे. या डिजिटल माध्यमाने गेल्या 2 दशकांपासून अद्भुतपूर्व प्रगती केली आहे. या डिजिटल माध्यमामुळे बातम्या अगदी अपडेटेड वाचकांपर्यंत लगेच पोहोचतात. पण मग हे माध्यम कसं चालतं, त्याचा प्रवास काय आहे, त्यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं, या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे डिजिटल पत्रकारांना राजमान्यता मिळणार. डिजिटल पत्रकारांना राजमान्यता मिळणाऱ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी अशा तज्ञ व्यक्तींना आपण आपल्या इथे आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत श्री राजा माने. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. श्री राजा माने हे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. खमक्या इंडिया या न्यूज वेबसाईट, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलचे संपादक, अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक आहेत. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी विविध पदांवर कार्यभाग सांभाळला आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा, अग्निपंख, दैनिक एकमतमधील निवडक अग्रलेखांचा संग्रह, लेख माझी लाडकी, गुरुजन, उगवतीचे रंग, ज्यांनी आभाळ कवेत घेतलं, ही अशी पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आज आपण त्यांच्याकडून डिजिटल पत्रकारिता म्हणजे नेमकं काय, त्यांना राजमान्यता मिळणार मग काय होणार आणि त्याचा प्रवास काय आहे, या सगळ्यांविषयी जाणून घेऊया. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खूप वेगळा विषय आहे. वेगळा म्हणण्यापेक्षा कारण आजकाल डिजिटल हे माध्यम असं अगदी रांगणारं मुलंही नाहीये की त्याला माहीत नाहीये की काय आहे, आणि त्या माध्यमाविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि त्यातही पत्रकारांना राजमान्यता मिळणार, तो प्रवास तर जाणून घ्यायचा आहे. पण मुळात हे डिजिटल पत्रकारिता आणि समाज माध्यमांची लोकप्रियता वाढलेली आहे, तर काय सांगू शकाल, काय कारण आहेत? एक तर आपण सहजच बोलून जातो की आपण डिजिटल युगात आज वावरतोय. आणि हे खरंच आहे की आज भारत डिजिटल होतोय, जग डिजिटल झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर डिजिटल पत्रकारिता देशातील आणि महाराष्ट्रातील कुठल्या दिशेनं वाटचाल करते याविषयीची उत्सुकता सर्वांनाच आहे. आणि ही उत्सुकता अधिक प्रभावीपणे आपल्याला जाणवली ती कोविडच्या काळात. अगदी आपलं कॉलनीज असू द्यात किंवा गाव पातळीवरचं एखादं खेडं असू द्या, गावातल्या ग्रामसेवकांनी फेसबुक लाईव्ह केलं तरच कोविड संदर्भात आपल्या गावात पुढं काय होणार आहे याविषयी लोकांना समजायचं. मी एक उदाहरण सांगितलं तर आज ही डिजिटल पत्रकारिता, या फेसबुक लाईव्ह असेल, यूट्यूब चॅनल्स असतील किंवा फेसबुकचे पेज असतील, वेबसाईट्स असतील, अगदी गाव पातळीवर पोचलेली आहे. आणि यात काम करणारे जे पत्रकार आहेत, जे मालक म्हणून या क्षेत्रात उतरलेले आहेत, जे तांत्रिक दृष्ट्या एक करिअर म्हणून या क्षेत्रात उतरलेले आहेत, हे सर्व असंघटित आहेत. आणि असंघटित असतानाच कायदेशीरदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि भवितव्य म्हणून या क्षेत्राकडं आपण कसं पाहिलं पाहिजे याविषयी कमालीची अस्वस्थता आणि संभ्रमावस्था असल्याचा अनुभव आपण घेत आहोत. आणि त्या पार्श्वभूमीवर डिजिटल मीडियाच्या वाटचालीबद्दल दूरदर्शननं आणि हॅलो सह्याद्रीमध्ये आज चर्चा होते, याचा मॅडम मला विशेष आनंद होतो. नक्कीच सर. पण तरीही आता लोक ॲक्सेप्ट करतायत, त्यांना आवडतंय ह्या माध्यमाची म्हणजे लोकप्रियता, तर काय कारण आहे त्यामागची, काय सांगू शकता? एक तर लोकप्रियतेचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सहज उपलब्धता. की आपण लोकलनं प्रवास करत असलो आणि मोबाईल उघडला आणि आपल्याला हवं ते यूट्यूब न्यूज चॅनल ओपन केलं तर आपल्याला जे हवी ती माहिती सहज उपलब्ध होते. हे एक प्रमुख कारण. आणि सर्वात महत्त्वाचं की हे महत्त्वाचं कारण असलं तरी याची महती मात्र जगाला आणि आपल्या सर्वांना कोरोना संकट काळात आणि त्यानंतर
समजली आणि त्याचा परिणाम असा झाला की हे क्षेत्र इतक्या गतीनं फोफावलं की त्याला आता अगदी तुम्ही गाव पातळीवर जरी गेला तरी तुम्हाला 1-2 डिजिटल पत्रकार दिसणारच की ज्यांच्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलद्वारे ते काहीतरी शूट करून त्यांच्या स्वतःच्या चॅनलवर प्रसारित करण्याच्या प्रयत्नात असल्याचं चित्र आपण पाहतो. शहरी भागात देखील मी तर म्हणेन मुंबईसारख्या महानगरांमध्ये, पुणे मुंबई असेल किंवा जे छोटं मोठं शहर आहे, ज्या शहरामध्ये कॉलनीज आहेत, येत्या काळात अगदी प्रत्येक कॉलनीचं देखील न्यूज पोर्टल झालं तर आपल्याला आश्चर्य वाटू नये, अशी आजची डिजिटल पत्रकारितेची परिस्थिती आहे. अगदी खरं आहे सर. म्हणजे आपण असं म्हणतो ना की जसं आता तुम्ही सांगितलं की आपल्या मोबाईलवरूनही शूट करून म्हणजे एखादी माहिती जलद गतीने सगळ्यांपर्यंत ती पोहोचवली जाते आणि त्यातून जे काही कार्य आहे ते साधण्याचा प्रयत्न आपण त्यातून करत असतो. खरं आहे ती. पण आता हे जे डिजिटल माध्यम आहे त्याचा खरं तर या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया किंवा रेडिओ या माध्यमांवरही खूप फरक म्हणजे की खूप परिणाम झालेला आहे. त्याविषयी काय सांगाल? नाही, तो तर वेगळा मुद्दा आहे. म्हणजे आपल्या देशाच्या पत्रकारितेचा इतिहास पाहिला तर सुरुवातीच्या काळात म्हणजे दूरदर्शन यायच्या अगोदर स्वातंत्र्यासाठी पत्रकारिता हे स्वरूप होतं आणि त्या काळात ही खिळेजुळणी किंवा खिळेजुळणीच्याही आधी कुठल्या तरी कागदावर लिहायचं आणि ते प्रसारित करायचं, प्रकाशित करायचं, असं वातावरण पाहिलेलं आहे. परंतु आताच्या काळात म्हणजे मी असा एक भाग्यवान पत्रकार संपादक आहे की मी पत्रकारितेचा आणि पत्रकारिता व्यवसायाचा खूप मोठा प्रवास म्हणजे खिळेजुळणीपासून डिजिटलपर्यंत हा प्रवास फक्त ऐकण्याचा किंवा त्याबद्दल बोलण्याचीच संधी मला मिळाली असं नाही, तर प्रत्यक्ष त्यात काम करायची संधी मिळणाऱ्या जनरेशनचा मी संपादक आहे. त्यामुळं खिळेजुळणीपासून आजच्या डिजिटलपर्यंत हा जो प्रवास आहे, या प्रवासात आज डिजिटलवर चर्चा, प्रबोधन आणि शासन, कायदा, समाजव्यवस्था हे मुद्दे घेऊन चर्चा करायची कारणच हे आहे की आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या पत्रकारितेला खूप मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा ही स्वातंत्र्य लढ्यापासून ते आजच्या अगदी सगळ्या सामाजिक चळवळींचा आधार ही मराठी पत्रकारिता राहिलेली आहे. मग माध्यम कुठलंही असेल, सुरुवातीच्या काळात मुद्रित माध्यमं होती, नंतर रेडिओ तर पूर्वीपासूनच आहे, रेडिओ, मुद्रित, नंतर इलेक्ट्रॉनिक्स, ही सगळी जरी माध्यमं होती तरी त्या माध्यमांना एक सामाजिक जबाबदारी आणि कायदेशीर चौकटीत काम करण्याची सवय ही पत्रकारितेला होती. परंतु डिजिटल माध्यमांमुळं पत्रकारिता कुठल्या दिशेनं जाणार आहे या की एखादी बातमी प्रसारित झाली, काही क्षणात ती आपल्या गावातच नाही, आपल्या घरातच नाही, अगदी अनेक देशांपर्यंत पोहोचते. तिकडून असे अनेक उदाहरण आहेत मॅडम की एखादी बातमी व्हायरल झाली तर अमेरिकेतून त्या संबंधितांना फोन येतात की अरे काय आहे. तर इतका याचा वेग आणि याचा प्रसार गतीनं होत असताना याला सामाजिक, नैतिक आणि पत्रकारिता मूल्यात, व्यावसायिक मूल्यात बांधण्याचं काम होतंय की नाही आणि ते झालं पाहिजे, ह्या भावनेतूनच आपल्या राज्यातल्या अनेक ज्येष्ठ संपादकांशी चर्चा करून आणि या क्षेत्रात आज डिजिटल माध्यम हे बाल्यावस्थेत आहे आणि हे बाल्यावस्थेत आणि असंघटित स्वरूपात असताना त्याला दिशा देण्यासाठी या क्षेत्रात 30-35 वर्ष काम केल्यानंतर आपलं काही नैतिक कर्तव्य आहे, या भावनेतून राज्यातील ज्येष्ठ संपादक, या क्षेत्राशी निगडित विचारवंत यांच्याशी चर्चा करून
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना स्थापन करायचा निर्णय मी घेतला आणि आज त्याच भूमिकेतून या क्षेत्राला फक्त पत्रकारिता म्हणून नव्हे तर सामाजिक आणि शासकीय पातळीवर एक निश्चित स्वरूपाची दिशा मिळावी या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. नक्कीच सर, आणि त्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून खरंच खूप शुभेच्छाही आहेत. सर, जेव्हा आपण म्हणतो की डिजिटल माध्यमाच्या प्रभावाने अनेक गोष्टी सहज साध्या सोप्या झाल्यात, पण अनेक सामाजिक प्रश्नांनाही काही जन्म दिला गेला आहे का, किंवा काही सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत का? काय? निश्चितच त्याचं कारण असं की कुणी कधी काय प्रसारित करावं आणि ते कशा स्वरूपात करावं याच्यावर नियंत्रण आज तरी डिजिटल माध्यमांवर नाही. त्याचं कारण असं की हे क्षेत्र इतकं सहज झालेलं आहे. सहज म्हणजे पूर्वी एखाद्या गावात किंवा शहरात साप्ताहिक सुरू करायचं म्हटलं तर अगोदर त्याला रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स ऑफ इंडिया RNI यांच्याकडं अर्ज करायचा. त्यानंतर त्यांच्याकडून टायटल मिळवायचं. टायटल मिळाल्यानंतर RNIच्या नियमावलीनुसार तांत्रिक बाजू सांभाळायच्या आणि त्यानंतर त्याचं छापाई करून नंतर त्याचं प्रकाशन करायचं आणि मग संपादक किंवा पत्रकार बनायचं. असा एक प्रवास असायचा. परंतु आज एखाद्याला जर पत्रकार म्हणून वावरायचा असेल तर तो मोबाईलवर एखादी गोष्ट लगेच चित्रित करतो आणि तो वेगवेगळ्या ग्रुपवर प्रसारित करतो. तर ही सिटीजन जर्नलिझम हा जो प्रकार आहे तो तर आहेच आहे. त्याचे चांगले जसे परिणाम आहेत, फायदे आहेत, तसे त्याचे नकारात्मक देखील तोटे हे समाजाला भोगावं लागलेले आहेत. अनेक जण भोगतायत. याच्यावरच नियंत्रण आणण्यासाठी म्हणून याचं संघटन शासकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि पत्रकारितेत काम करणारे जे सगळे लोक आहेत यांच्या संघटनात्मक पातळीवर व्हायला हवं. त्यासाठीच आपली ही मोहीम आणि आजचा चर्चेचा जो विषय आहे राजमान्यता मिळणार, त्या दिशेनंच आपण वाटचाल करतोय. पण मग सर, हे सामाजिक जे स्वास्थ्य आहे ते बिघडू नये म्हणून काय करायला हवं? म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की ज्या वेळेला एखादा साधं साप्ताहिकही सुरू करायचं असतं तरी तो प्रवास किंवा त्याची कागदपत्र किंवा ती पूर्ण माहिती असते. आता जसं तुम्ही सांगितलं की कोणालाही वाटलं की शूट केली बातमी आणि ती व्हायरल केली, तर त्याला आपण पत्रकारिता म्हणू शकतो का, किंवा काय त्याची पद्धती आहे, कार्यपद्धती, त्याविषयी सांगा. मॅडम, मुळात समाज माध्यमं ही समाजाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा अविभाज्य घटक बनलेली आहेत आणि समाज माध्यमांच्या आधारावर चालणारी पत्रकारिता म्हणजे डिजिटल जर्नलिझम आपण ज्याला म्हणू शकू. तर समाज माध्यमांवर कशा पद्धतीनं नियंत्रण आणायचं याविषयीचं शासन पातळीवर केंद्र सरकारनं खरं तर 2000 सालीच माहिती व तंत्रज्ञान कायदा केला होता. त्या कायद्याच्या अखत्यारीत समाज माध्यमं येतात, परंतु त्याला नेटकं स्वरूप मात्र आलेलं नव्हतं आणि ते स्वरूप येण्याची प्रक्रिया सुरू झाली ती ज्यावेळी या सगळ्या समाज माध्यमांचा प्रसार इतक्या गतीनं भारतात वाढला की साधं उदाहरण सांगतो आपल्याला की 2019 साली व्हॉट्सॲप वापर करणारे जवळजवळ 60 कोटी लोक आपल्या भारतात होते. यूट्यूब वापर करणारे 45 कोटी 2019ची आकडेवारी मी आपल्याला सांगतोय. आणि त्यावेळी ट्विटरवर जवळजवळ 2 कोटी लोक त्याचा वापर करत होते. आज ही संख्या असं मानलं जातं की 4% तरी निश्चित वाढली असेल. ती आकडेवारी जरी गृहीत धरली तरी म्हणजे व्हॉट्सॲपवर साधारण 80 कोटी लोक आज आपल्या देशात आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड नंतर जी पत्रकारिता
यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, न्यूज वेबसाईटच्या माध्यमातून, न्यूज फेसबुक पेजच्या माध्यमातून आणि यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून जी सुरू झाली ती इतकी सुरू झाली की कोरोनाच्या काळातील मी वारंवार जे सांगतोय त्या काळात एखाद्या अधिकाऱ्याला जर लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यावेळी गावातील जो कोणी डिजिटल पत्रकार आहे की जो हे थेट प्रक्षेपण करू शकेल त्याला परवानगी देऊन किंवा त्याला पाचारण करून ते करणं भाग होतं. अगदी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील आपण त्या काळात फेसबुक लाईव्हवर राज्याशी संवाद साधताना पाहिलं आहे. परंतु त्यानंतर ज्या गतीनं ही संख्या वाढली ती वाढलेली संख्या ही गावोगावी पत्रकारांची देखील संख्या त्यामुळं आपोआपच वाढली. यूट्यूब चॅनल, न्यूज पोर्टल्स यांची संख्या वाढल्यामुळं त्यात काम करणाऱ्या पत्रकारांचीही संख्या वाढली आणि या वाढलेल्या संख्येमुळं नक्की पत्रकारिता कशी करायची या क्षेत्रातली याविषयी संभ्रम निर्माण झाला. नक्की सर, आता जसं तुम्ही सांगितलं की या क्षेत्रात पत्रकारिता कशी करायची आणि मग डिजिटल पत्रकार म्हणजेच नक्की काय या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल पत्रकारांना राजमान्यता मिळणार या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत श्री राजा माने सर. खरं तर खूप छोटे छोटे मुद्दे आहेत किंवा आपण जेव्हा डिजिटल पत्रकारिता याविषयी बोलतो तेव्हा असंख्य गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण आता जसं आपण बघितलं की डिजिटल पत्रकारांना राज्यमान्यता मिळणार तर तो प्रवास काय आहे त्याविषयी जर आम्हाला थोडं संक्षिप्त सांगा. मी आधी म्हणाल्याप्रमाणे की महाराष्ट्रात यूट्यूब चॅनल्स, वेब पोर्टल्स यांची संख्या झपाट्यानं वाढली आणि ती वाढल्यानंतर त्यांचं संघटन होणं आवश्यक वाटल्यामुळं ते संघटन व्हावं हे का वाटलं, कारण यांची नोंदणी कशा पद्धतीनं केली जाते, नोंदणी केल्यानंतर यांना आचारसंहिता आहे का, यांना कायदेशीर बंधनं काय आहेत का, याची कायदेशीर नोंद कुठं होते का, याविषयीची चर्चा ज्यावेळी झाली त्यावेळी असं लक्षात आलं की जसं वृत्तपत्र क्षेत्रात किंवा मुद्रित माध्यमांमध्ये RNIकडे नोंदणी करावी लागते, त्यानंतर त्या सगळ्या प्रक्रिया या अगदी महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयापर्यंत येऊन थांबतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याची नोंदणी होते, त्याला एक पत्रकार किंवा वृत्तपत्र म्हणून मान्यता शासकीय पातळीवर मिळते. ती मिळत असताना त्याला आर्थिक उत्पन्नाचं साधन म्हणून शासकीय जाहिराती देखील मिळतात. परंतु महाराष्ट्रातल्या डिजिटल माध्यमांची अवस्था ही नक्की कुठल्या उत्पन्नावर अवलंबून राहायचं अशीच होती. आणि आपल्याला माहीत असेल की यूट्यूब चॅनल्स किंवा वेबसाईट्स याचा उत्पन्नाचा स्रोत म्हणून गुगल असेल किंवा यांचं आपण ऐकलेलं आहे की त्या माध्यमातून फेसबुक असेल यांच्या आर्थिक त्यांच्याकडून मदत होते किंवा त्यांना पैसे दिले जातात संबंधितांना. परंतु त्याच्यावर नियंत्रण मात्र त्या संस्थांचंच आहे. मग एखाद्या चॅनलनं आपली गुंतवणूक 1 लाखाची केली आणि त्याला कुठल्याही व्यवसायात गुंतवणूक केल्यानंतर त्याचं नफा तोट्याचं गणित असतं. परंतु डिजिटल माध्यमामध्ये आज कुठल्याही प्रकारचं अर्थशास्त्र किंवा अर्थकारण की जसं मुद्रित माध्यमामध्ये की इतकी गुंतवणूक केली की छपाईसाठी एवढा खर्च येईल, प्रशासनासाठी एवढा खर्च येईल,
त्याचा आपण बजेटिंग ज्याला म्हणू, अर्थसंकल्प नफा तोट्याचं मांडू शकतो, परंतु ते अर्थशास्त्र हे डिजिटल माध्यमांमध्ये मांडलं जात नाही आणि ते मांडलं गेलं पाहिजे. कारण पुढच्या 20-25 वर्षात जे माध्यम समाजावर पूर्णपणे राज्य करेल, प्रभाव टाकेल, असं माध्यम म्हणून आपण डिजिटलकडे पाहत असताना आपल्या भागातील, आपल्या राज्यातील या माध्यमात काम करणाऱ्या प्रत्येकानं याकडं व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदारी म्हणून कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन आम्ही ज्यावेळी यात अभ्यास केला, काम करायला सुरुवात केली, त्यावेळी असं लक्षात आलं की मी आधी म्हणाल्याप्रमाणे 2000 साली या संदर्भातला कायदा माहिती व तंत्रज्ञान विषयक झाला, परंतु महाराष्ट्र आणि देशभरातून याविषयी ज्यावेळी आमच्यासारख्या पत्रकारितेतील लोकांनी आवाज उठवायला सुरुवात केली, त्यावेळी फेब्रुवारी 2021 केंद्र सरकारनं या संदर्भातली आचारसंहिता आणि नियमावली तयार केली. म्हणजे कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना शासन दरबारी त्याची नोंदणी असते, त्याची एक एजन्सी ठरलेली असते की समजा एखाद्या शहरात असेल तर महापालिकेकडं शॉप ॲक्ट सारखं लायसन्स मिळवा, तर तसं डिजिटल माध्यमांच्या बाबतीत अजूनही कुठल्याही प्रकारची नोंदणीची पद्धत नाही. 2021 20 फेब्रुवारी 2021 ज्यावेळी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागानं या संदर्भातली नियमावली जाहीर केली, त्यानंतर त्याच वर्षी मे आणि जूनमध्ये देशातल्या यूट्यूब चॅनल, न्यूज पोर्टल्स, वेब्स यांची फक्त माहिती त्यांनी संकलित केली आणि ती माहिती संकलित करून ज्यांनी माहिती संकलित केली आहे एवढ्या लोकांची यादी आमच्याकडे आहे, इथपर्यंतच शासन दरबारी डिजिटल माध्यमांची नोंद आजपर्यंत आहे. आता त्यानंतर रजिस्ट्रेशन ज्याला म्हणू आपण अधिकृत, ते सुरू होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. म्हणजे हा प्रवास अजून पुढे सुरू राहणार आहे. अगदी आपल्याकडे काही फोटोही आहेत, त्यांचाही एक संक्षिप्त प्रवास तुम्ही आम्हाला सांगा. हो, नाही, हा डिजिटल मीडिया संघटना स्थापन केल्यानंतर आम्ही राज्यातल्या कोविड योद्ध्यांचा सत्कार, म्हणजे 10 चांगले अधिकारी की ज्यांनी कोविड जीव धोक्यात घालून आपण कोरोनाला सामोरं जाण्यासाठी प्रयत्न केला, अशा अधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, डॉक्टर्स असतील, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि चांदा टू बांदा ज्यांनी खरं काम केलेलं आहे अशा 40 लोकांचा सह्याद्री अतिथीगृहावर तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे, त्याचबरोबर अमित देशमुख त्यावेळेसचे मंत्री यांच्या उपस्थितीत आम्ही खूप मोठा सत्कार, त्यांना पुरस्कार देऊन केला. याचं कारणच हे होतं की डिजिटल माध्यमात काम करणारे व्यक्ती किंवा संघटना ही फक्त पत्रकारिता नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून देखील आम्ही काम करतोय, हे राज्याला संदेश देण्याचा आमचा तो प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नानंतर संघटन अधिक वाढत गेलं. गाव पातळीवरच्या डिजिटल पत्रकाराला आपण एकत्र येऊन या क्षेत्राच्या विकासासाठी सामाजिक चेहरा याला प्राप्त व्हावा, कायदेशीर चेहरा याला मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न सुरू केले. आणि त्या प्रयत्नातूनच मग महाबळेश्वर, भिलार की जे जगातलं पुस्तकांचं गाव म्हणून जगात परिचय आहे, त्या गावात सातारा जिल्ह्यातल्या आमच्या टीमनं तिथं साताऱ्याला अधिवेशन घेतलं
की ज्या अधिवेशनाचं उद्घाटन दूरदृश्य भाषणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलं, त्या अधिवेशनाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर त्या जिल्ह्याचे खासदार श्रीनिवासजी पाटील, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर ही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यावेळी आम्ही जवळजवळ 18 ठराव जे त्या अधिवेशनात झाले की राज्यातल्या डिजिटल मीडियाला दिशा देण्यासाठी काय केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने, याविषयीचे ठराव जे आम्ही केले होते ते आम्ही त्यांना सादर केले. आणि त्यांनी देखील खरं तर या महाबळेश्वर अधिवेशनाची संकल्पना पुढं नेण्यात या मंडळींचं देखील महत्त्वाचं सहभाग होता हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की बाबा या क्षेत्राला दिशा द्यायची तर एकत्र येऊन त्याविषयी चर्चा झाली पाहिजे. या भूमिकेतून ते अधिवेशन देखील त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये राज्यातल्या डिजिटल मीडियाचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त शब्दच दिला नाही तर त्यांनी जे लागेल ते करण्याची तयारी दर्शवली होती. आणि त्याच त्यांनी दिलेला शब्द आता मागच्या 8 दिवसापूर्वी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत केंद्र सरकारनं जो प्रस्ताव देशातल्या सर्व राज्यांना पाठवला आहे की डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि रेडिओ या पत्रकारितेशी निगडीत काम करणाऱ्या सर्व घटकांना श्रमिक पत्रकार या संज्ञेच्या कक्षेत घ्यावं अशा स्वरूपाचा प्रस्ताव केंद्र सरकारनं राज्य सरकारला पाठवला होता. आणि मी आभार मानीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं की त्यांनी या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकृतपणे मंजुरी दिली. आणि कदाचित देशातलं हे पहिलं राज्य आहे की केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला मंजुरी देणारं महाराष्ट्र तसं प्रत्येक गोष्टीत देशातल्या अनेक राज्यांना दिशा देण्याचं काम करत आलेलं आहे. अगदी रोजगार हमी योजनेपासून ते आत्ताच्या या डिजिटल मीडियाच्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हा डिजिटल मीडियाचा जो प्रवास तुम्ही सांगताय तो चांगला त्याची घौडदौड लवकरच सुरू होणार आहे. आपण एक फोन घेऊया. शिवानंद वसेकर आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार, निपाणीहून शिवानंद वसेकर बोलतो मी. आणि मी एक छोटा पत्रकार आहे. आणि सध्याच्या मीडियाच्या जमान्यामध्ये पेपरलेस करण्यासाठी आम्ही डिजिटल पत्र व्यवस्था म्हणजे न्यूजपेपर वगैरे ह्या ठिकाणी आम्ही करतो. आणखी चांगल्या डिजिटल प्रकारे होण्यासाठी आम्ही पत्रकार कशा प्रकारे काम केले पाहिजे, कोणतं माध्यम उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला काय मार्गदर्शन करावं तर माझा प्रस्ताव आहे. नक्कीच, नक्की. धन्यवाद शिवानंदजी. जसं मगाशी आपण बघितलं की अनेक डिजिटल पत्रकार तयार होतात किंवा एखादी बातमी टाकली तर त्यांना आपण पत्रकार म्हणू शकतो का, इथपर्यंत आपला मगाशी आपली जी चर्चा सुरू होती. तर यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्याच अनुषंगाने? एक तर आपण आपल्या गावामध्ये आपलं यूट्यूब चॅनल किंवा डिजिटल मीडियाचं कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपण काम करता आणि ते करत असताना आपण पत्रकार म्हणून मान्यता, मुळात आजचा विषयच तो आहे की राजमान्यतेच्या दिशेनं पाऊल महाराष्ट्र शासनानं टाकलं आहे. आणि म्हणूनच आपण म्हटलं आहे की डिजिटल पत्रकारांना राजमान्यता मिळणार. केंद्र सरकारनं 2021 साली जी प्रक्रिया सुरू केली त्या प्रक्रियेचा भाग म्हणूनच महाराष्ट्र शासनानं डिजिटल मीडिया, रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असलेल्या आस्थापनांना श्रमिक पत्रकार या संज्ञेत घेण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला माहीतच असेल. आपल्याला पत्रकार म्हणून जर आपण अधिस्वीकृतीधारक पत्रकार
होता येईल का, असा जर थेट आपला प्रश्न असेल तर माझं आपल्याला असं उत्तर असेल की तुर्तास थेट आपल्याला अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना मान्यता लगेच मिळणार नाही. त्याच्यासाठी जसं आज डिजिटल मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातल्या पत्रकारांना अधिस्वीकृती देताना काही निकष ठरलेले आहेत, त्या पद्धतीचे निकष ठरण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि ती सुरू झाल्यानंतर शासन निर्णय घेईल की डिजिटल माध्यमांना आणि त्यात काम करणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांना अधिस्वीकृती द्यायची की नाही. नक्कीच. आणि याच्यामध्ये काम करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. डिजिटल पत्रकारांना राज्यमान्यता मिळणार या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत श्री राजा माने सर. जसं आपण बघितलं सुरुवातीपासूनच की हे जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे किंवा रेडिओ आहे यातून डिजिटल पत्रकार सुद्धा जे आहेत त्यांना कशी राज्यमान्यता मिळणार आहे, तो प्रवास कसा सुरू झाला आणि त्याची घोडदौड कशी सुरू झाली आहे आणि येत्या काही वर्षांमध्येच नक्कीच एक चांगली त्यांच्यासाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म तयार होणार आहे. पण त्याचबरोबरीने मला विचारायचं आहे की ह्या डिजिटल पत्रकारीमध्ये अनेक घटक कार्यरत आहेत, तर डिजिटल पत्रकारिता संपादक ही जी संस्था आहे त्यांची सुद्धा काय मुख्य जबाबदारी आहे? मी आपल्याला सांगितलंच आहे की राज्यातल्या ज्येष्ठ संपादक आणि या क्षेत्रात काम पत्रकारितेत योगदान दिलेले सर्व मंडळींशी चर्चा करून या संघटनेची स्थापना आपण केली. तर श्रमिक पत्रकार आणि श्रमिक पत्रकार ही संज्ञा म्हणजे कायदेशीर चौकटीत शासकीय पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवर याचं काय महत्त्व आहे हे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे. त्याचं कारण असं की मुद्रित माध्यमांच्या बाबतीत जसं वेगवेगळे पे कमिशन्स की बचावत आयोग, त्यानंतर मनी सिन्हा आयोग, अशा प्रकारचे आयोग हे नेमले गेले केंद्र सरकारच्या माध्यमातून. डिजिटल असेल किंवा रेडिओ असेल, मी रेडिओ किंवा इलेक्ट्रॉनिक दूरदर्शन किंवा जी शासनाची माध्यम आहेत त्यांच्याबद्दल बोलत नाही, तर जे वृत्तवाहिन्या आहेत ते यांच्या संदर्भातलं श्रमिक पत्रकार म्हणून त्या कक्षेत घेतल्यामुळं त्यांचं त्यांचे लाभ जे असतील त्या संदर्भातलं नक्की धोरण, नक्की निकष आणि त्या निकषांचं पालन करण्याची जबाबदारी ठरेल, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ज्या अर्थी केंद्र सरकार आणि राज्य सरकार डिजिटल माध्यमांना श्रमिक पत्रकार या कक्षेत घेतं, याचा अर्थच असा होतो की ते या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला पत्रकार म्हणून त्यांना मान्यता देतं आहे. म्हणजे किमान तात्विकदृष्ट्या तरी त्यांनी स्वीकारलेलं आहे की या क्षेत्रात काम करणारा माणूस हा पत्रकारिता करतोय, तो पत्रकार आहे, हे तात्विकदृष्ट्या तरी त्यांनी शासनानं मान्य केलेलं आहे. हे महत्त्वाचे धोरण किंवा ही महत्त्वाची घटना या क्षेत्रातील प्रत्येक घटकाच्या दृष्टीनं घडली आहे असं माझं मत आहे. नक्कीच नक्कीच. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. एक फोन घेऊया. डॉक्टर विनय परब आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला विनयताई. मला विचारायचं की डिजिटल पत्रकारितेसाठी कोणत्या शैक्षणिक पात्रता असाव्या लागतात आणि हे कोर्स कुठे उपलब्ध आहे? नक्कीच, धन्यवाद.
मला असं वाटतं की जसा विनयाताईंचा हा जो प्रश्न आहे तसा अनेक असंख्य युवक युवती किंवा अनेक ज्या आपल्या महिला असतील, सख्या असतील, प्रत्येकीला असं वाटेलच की हा डिजिटल पत्रकारिता याचा काही असा अभ्यासक्रम आहे का? कारण जसं मगाशी आपण म्हटलं की अगदी आपल्या वेळेनुसार कधीही कुठूनही आपण एखादी बातमी आणि त्याचा मागोवा घेऊ शकतो. त्यांना काय मार्गदर्शन कराल? विनयाताई, खूप चांगला प्रश्न विचारलात आपण. कारण आज राज्यात वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वृत्तपत्र विद्या विभाग आहेत आणि या विभागांतर्गत जे पत्रकारितेमध्ये किंवा पत्रकारिता तांत्रिक क्षेत्र असो किंवा कुठलीही बाजू असो, त्यात होणाऱ्या बदलाच्या अनुषंगानं अभ्यासक्रम तिथं सुरू केले जातात. आज डिजिटल माध्यमांचा विशेष किंवा स्पेशल असा कोर्स किंवा डिग्री अद्याप सुरू झालेली नाही, परंतु आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक विद्यापीठांना आमचे प्रस्ताव देत आहोत की अशा प्रकारचे कोर्सेस हे सुरू झाले पाहिजेत की जेणेकरून डिजिटल पत्रकार म्हणजे नक्की काय हे माहीत असतानाच ते करायचं तर कशा पद्धतीनं केलं पाहिजे, केलं तर त्याला करिअर म्हणून आपण या क्षेत्राकडे कसं पाहू शकतो, करिअर म्हणून पाहणार असू तर त्यात लागणारी गुणवत्ता म्हणजे नक्की काय असते, त्या गुणवत्तेला अनुसरून स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये विद्यार्थी म्हणून विद्यार्थिनी म्हणून मी काय बदल केला पाहिजे किंवा काय शिकलं पाहिजे याविषयीचा एक निश्चित त्याचं प्रारूप असलेला आराखडा आम्ही शासनाकडे देखील सादर केलेला आहे आणि लवकरच राज्यात तसे कोर्सेस अगदी तालुका पातळीवर देखील, मग सुरुवातीला प्रमाणपत्राचे असतील, नंतर त्याचे पदवीपर्यंत हे कोर्सेस सुरू होतील असा आमचा प्रयत्न आहे आणि अनेक विद्यापीठं देखील या बाबतीत सकारात्मक आहेत. नक्कीच नक्कीच सर मला त्याचबरोबरीने विचारायचे की जसं तुम्ही सांगितलं की हा अभ्यासक्रम वगैरे तर आहेत, पण डिजिटल पत्रकारितेची काय आव्हानं आहेत, काय सांगू शकाल? आव्हानांना तोंड द्यावं लागतं? नाही मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज ग्रामीण महाराष्ट्रात फिरत असताना डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या संपादकाला, पत्रकाराला पत्रकारच मानलं जात नाही, ही सगळ्यात मोठी खंत या क्षेत्राची आहे आणि त्याला कुणीच दोषी नाही. त्याचं कारण असं की जोपर्यंत शासन म्हणत नाही की हे पत्रकार आहेत, तोपर्यंत समाज म्हणणार नाही की हे पत्रकार आहेत आणि त्यामुळं सन्मानाची वागणूक ही तर मिळत नाही, त्याचबरोबर या क्षेत्राला शिस्त देखील येत नाही आहे. शिस्त नसल्यामुळं ज्याला ज्ञान नाही, ज्याला पत्रकारितेची तत्त्व माहीत नाहीत, ज्याला सामाजिक जबाबदारीचं भान नाही, अशी मंडळी देखील या क्षेत्रात वावरताना आपल्याला दिसते. दुर्दैवानं ते तसं घडतंय, पण त्याला कारणीभूत ती मंडळी नाही तर ही व्यवस्था आहे. तर ही एकदा समजलं की यात ही चौकट अशी आहे, त्या चौकटीत आपण बसतो का, आपण त्या पात्रतेचे आहोत का, हे समजलं की आत्ता जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते होणार नाहीत आणि हयात पत्रकारिता किंवा श्रमिक पत्रकार म्हणून ज्याला आयुष्यभर काम करायचं आहे तो माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीनं या क्षेत्राला हाताळेल आणि या क्षेत्रात वाटचाल करेल अशी आमची मनोभावना आहे. नक्कीच. पण आता जसं तुम्ही सांगितलं की पत्रकारितेची मुळात काही तत्व असतात, काही नियम असतात, काही बांधिलकी असते. कारण जेव्हा एखादी घटना किंवा एखादी न्यूज आपण ज्याला म्हणतो ती जेव्हा समाज माध्यमांपर्यंत किंवा सगळ्या सामान्य लोकांपर्यंत जाते तेव्हा त्याचा प्रभाव आपल्या समाजावर नक्कीच पडत असतो. तर या डिजिटल पत्रकारितेची काय तत्व असावीत किंवा असली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांनी पत्रकारितेसाठी जी कायदेविषयक असेल, नीतिमूल्यविषयक असतील
किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून असेल, जी तत्व ठरवलेली आहेत ती तर सर्व तत्व आणि सर्व नियम हे डिजिटल मीडियाला लागू झालेच पाहिजेत, त्याबद्दल वादच नाही. परंतु ते लागू होत असताना जबाबदारी निश्चित करणं, या डिजिटल मीडियाची एक गंमत आहे मॅडम. आणि ती गंमत अशी आहे की आत्तापर्यंत आम्ही जी पत्रकारिता केली त्या पत्रकारितेमध्ये बातमीचा स्रोत किंवा सोर्स ऑफ न्यूज सांगायचा नसतो, हे नैतिक बंधन हे पत्रकारावर असायचं की बाबा ही बातमी कुणी, या माहितीचा स्रोत कोण आहे हे सांगायचं बंधन नव्हतं. आणि बंधन तर नव्हतं, किंबहुना सांगू नये हा संकेत होता. अगदी तो न्यायालयात देखील तो संकेत पाळला जायचा. डिजिटल माध्यमांच्या बाबतीत मात्र जी आता नियमावली केंद्र सरकार तयार करतंय, 2021 साली जे नियम प्रस्तुत झाले, मग ते डिजिटल पत्रकारितेबद्दल असतील किंवा OTT प्लॅटफॉर्मबद्दल असतील, त्या नियमानुसार या पुढच्या काळात बातमीचा सोर्स हे सांगणं बंधनकारक राहणार आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट प्रसारित करताना पत्रकार म्हणून किंवा बातमी म्हणून ती आपण प्रसारित करत असताना ती बातमी कुणी दिली, का दिली, त्याचा नक्की सत्यता काय हे सांगण्याचं बंधन हे प्रत्येकावर राहणार आहे. समजा एखादी बातमी मी तुम्हाला पाठवली आणि तुम्ही जर ती व्हायरल केली, सगळीकडे गेली आणि त्या बातमीवर जर आक्षेप आला तर तुम्हाला सांगावं लागेल की ही बातमी राजा मानेंनी दिली आहे आणि ते कायदेशीर बंधन राहणार. त्यामुळं बातमीचा सोर्स सांगणं हे देखील नव्या या डिजिटल माध्यमामध्ये बंधन राहणार आहे. असा एकूण नियमावली आणि त्याविषयी कायदे निश्चित होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नक्कीच. आणि ह्या डिजिटल मीडिया क्षेत्राच्या विकासासाठी तुम्ही अनेक उपक्रम करत आहात, काम करत आहात किंवा नवीन नवीन नियम तयार करत आहात, एक दिशा तुम्ही ठरवली आहे, त्याविषयी थोडं ऐकून जाणून घ्यायला आवडेल. यात मॅडम मी पूर्वी म्हणाल्याप्रमाणे की पत्रकारितेच्या खेळीजुळणीपासून डिजिटलपर्यंतच्या प्रवासात आम्ही सक्रिय राहिलेलो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा विकास, त्याचं उदरनिर्वाह आणि सामाजिक प्रतिष्ठा याविषयी निश्चित कशा पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे याविषयी आमची एक भूमिका आहे. आणि ती भूमिका अशी आहे की आज डिजिटल मीडिया हा बाल्यावस्थेत आहे, परंतु येत्या 10-20 वर्षात डिजिटल माध्यम हे प्रत्येक पत्रकारितेच्या, आजच पहा ना तुम्ही, मुद्रित माध्यमांचे देखील डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, इलेक्ट्रॉनिक्स चॅनल्सचे देखील डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत. तर सगळ्या याचा म्हणजे प्रसिद्धी माध्यम किंवा पत्रकारिता याच्यामध्ये लीडरशिप ही डिजिटल माध्यमांची राहील असं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात बाल्यावस्थेत जर आपण काम केलं तर हे क्षेत्र सुदृढ होईल. या क्षेत्राच्या सामाजिक मूल्यांच्या दृष्टीनं महाराष्ट्रात विकसित करण्याच्या दृष्टीनं आपल्याला जे कायदे करावे लागतील, ज्या या बाल्यावस्थेतील क्षेत्राला ज्या सवयी आपल्याला लावायच्यात की ज्या महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या, गाव पातळीवर काम करणाऱ्या पत्रकाराचं देखील महत्त्व हे त्या भागाच्या विकासात खूप महत्त्वाचं आहे हे समजावं. या पद्धतीची पत्रकारिता विकसित व्हावी आणि ती विकसित होत असताना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून देखील किंवा शासनाच्या जाहिराती कशा पद्धतीनं डिजिटल माध्यमांना मिळतील, त्याचबरोबर कॉर्पोरेट जगत आज डिजिटल मीडियाला ज्या जाहिराती मिळतात त्या जाहिरातींमध्ये आज गाव पातळीवर सुरू असलेल्या डिजिटल माध्यमांचा किती वाटा आहे, नगण्य वाटा आहे.
तर या सगळ्या मुद्द्यांवर शास्त्रशुद्ध पद्धतीनं नैतिक अधिष्ठान ठेवून आणि सामाजिक भान ठेवून अभ्यास करणं आणि त्यावर सोल्युशन काढून या क्षेत्राला विकसित करणं, अशा प्रकारचं नियोजन आम्ही करतोय. नक्कीच. आता आपण सगळ्यांनाच माहिती आहे की पत्रकार, मग तो कोणताही असो, तो खरं तर समाजाचा एक कणा आहे, कारण की त्याच्याकडून एक माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचत असते आणि ती माहिती खरी असावी हीच अपेक्षा असते. तर त्यासाठी खरं तर समाजाकडून आणि सरकारकडून काय अपेक्षा आहेत किंवा काय तुम्हाला सांगावंसं वाटतं? आता जे काय करायचं आहे ते आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनाच करायचं आहे. म्हणजे यात समाज तर आज आपण पाहतोय की जी लोकप्रियता किंवा हे क्षेत्र ज्या झपाट्यानं वाढतं आहे त्याला स्वीकृती ज्या गतीनं मिळते ती पाहता समाज आपली जबाबदारी त्या दृष्टिकोनातून पार पाडतोय. दुसरी जबाबदारी उरते ती या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची. तर त्यांनी देखील आपली स्वतःची आचारसंहिता तयार केली पाहिजे, नियमावली तयार केली पाहिजे. त्याचबरोबर पत्रकारितेची मूल्य म्हणजे नक्की काय आणि त्यात आपण काय भूमिका बजावली पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे. आणि हे करत असताना जगात जे तांत्रिक बदल होत आहेत त्या तांत्रिक बदलांना अनुसरून आपण देखील तांत्रिकदृष्ट्या सक्षम कसं व्हायचं यावर काम करावं लागेल. ही झाली त्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी. शासन पातळीवर म्हणाल तर केंद्र सरकारनं या संदर्भातला कायदा तयार केलेला आहे. तो त्याला मंजुरी मिळून लवकरच त्याची अधिसूचना जारी होईल अशी अपेक्षा आहे की ती जारी झाल्यानंतर की पत्रकारितेतलं एक माध्यम म्हणून कुठं नोंदणी करायची, नोंदणी करताना कुठल्या प्रकारच्या कायदेशीर बाबीची पूर्तता करायची आणि सर्वच त्या संदर्भातल्या प्रक्रिया याविषयी शासनानं प्रत्येक मुद्द्यावर कायदेशीर चौकट तयार केली पाहिजे आणि ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि महाराष्ट्र शासनानं जे श्रमिक पत्रकार म्हणून त्या कक्षेत घेऊन जे रेडिओ, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल माध्यमांना जे संरक्षण आणि या क्षेत्राला दिशा देण्याचं काम केलं आहे, त्यामुळं हे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र निश्चितपणानं देशाच्या डिजिटल मीडियाचं नेतृत्व करेल अशी मला आशा वाटते. नक्की सर, जशी सरांना आशा वाटते तशीच आपणही या डिजिटल पत्रकारांना राज्यमान्यता मिळणार त्याच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देऊया. आणि डोळे झाकून कुठलीही गोष्ट करा आणि पत्रकारिता करताना तर नक्कीच करा. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यम तर तुम्हाला माहीतच आहेत, फेसबुक आहे, फेसबुक आहे, आपलं जीमेल आहे, यूट्यूबवर तुम्ही हे कार्यक्रम पुन्हा बघू शकता. सर, आज तुम्ही इथे आलात आणि ही सगळी माहिती जी आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.